चालू वर्षी आपण सगळेजण बघतोय की पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि पाऊस पडत असल्यामुळं उजनीमध्ये आजचा आपण जरी बघितलं तर जवळजवळ 97 TMC पाणी आज उजनीमध्ये आहे. तो जवळजवळ 63% उजनी गेलेला आहे आणि पुणे भागामध्ये गेल्या 3-4 दिवसापासून खूप मोठा पाऊस पडत असल्यामुळे 75 ते 80 हजार क्युसेक्सचा विसर्ग तिकडून येतोय, तो उजनी धरणामध्ये पोहोचतोय अशी परिस्थिती आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब तशी आहेच, परंतु संबंधित विभागाला आपण तातडीने सूचना दिलेल्या आहेत की आषाढी वारी आता चालू आहे आणि आषाढी वारीमध्ये तो पाण्याचं व्यवस्थित नियोजन व्हावं आणि ते नियोजन केल्यानंतर वारकऱ्यांना त्रास होऊ नये. त्या ठिकाणी ज्या पूजा होतात, त्या ठिकाणी जे वारकरी भजन कीर्तनाचं वाळवंटामध्ये करतात, ते वाळवंट वारकऱ्यांना वापरण्यासाठी मिळावा आणि वारी सुस्थितीत पार पडावी म्हणून आपण तशा प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आजपासूनच आपण काही विसर्ग याच्यातून सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सातत्यानं पाण्याचं नियोजन करून वारी कालखंडामध्ये आपल्याला कसं वाळवंट रिकामं ठेवता येईल याचं नियोजन करण्याच्या सूचना संबंधित खात्याला आपण दिलेल्या आहेत. सर, वीर धरणाची पाणी थेट उजनी धरणामार्फत न येता चंद्रभागेत म्हणजे भीमा नदीत येत असतं, त्याचा अंदाज लागत नाही. या दोनांचे समन्वय करण्यासाठी कोण अधिकारी वगैरे विशिष्ट ठेवलेला आहे? नाही, आजच CNC माझं बोलणं झालेलं आहे, संबंधित विभागाच्या ACC माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांना आपण तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत. वीरचा विषय असा की त्याचा कॅचमेंट खूप छोटा आहे, त्यामुळं पाऊस पडला की त्याचा खाली पाणी ते सोडायलाच लागतं. कालही मला वाटतं 2000 क्युसेक्सनं काही पाणी सोडलेलं होतं. तर जसा पाऊस पडतोय त्या हिशोबानं त्याचं नियोजन करायला लागतं आणि अतिरिक्त पाऊस पडला तर वीरमध्ये मधूनही डायरेक्ट पाणी नदीमध्ये येतं. तेव्हा दोन्ही बाजून तशी परिस्थिती आजच्या पावसाचा हिशोब बघितला तर तशी चिंताजनक वाटते. पण तरीसुद्धा या परिस्थितीला सामोरं जात असताना जर व्यवस्थित नियोजन झालं तर वारी कालखंडामध्ये वारकऱ्यांना त्रास होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यायला लागेल. त्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी माननीय मंत्री मोदयांनी संबंधित खात्याच्या दिलेल्या आहेत आणि पालकमंत्री म्हणून बारकाईने लक्ष त्या सगळ्या परिस्थितीवर आपण ठेवतोय आणि वारी आनंदात आणि सुस्थितीत पार पडावी अशा पद्धतीचं नियोजन आपण करतोय. सर, ज्या पद्धतीने ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.